मराठा समाजाकडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा. मराठा आरक्षणावर धुळे, बीड, सोलापूर नॅशनल हायवे क्रमांक 52 तासभर ठप्प. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यातच बीडच्या गेवराई येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा बांधव उपस्थित होते, तर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रास्ता रोकोमुळे महामार्गावर लांब रांगा लागल्याचे दिसून आले. मागण्याचे निवेदन तहसीलदार संदीप खोमणे व पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांना देण्यात आले. मनोज दादा जरांगे यांनी महाराष्ट्र शासनाकडनं जे कुणबी प्रमाणपत्र सर्वांना मिळावं यासाठी मागणी सातत्यानं जी मांडलेली आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटने सगळे सोयऱ्यांना आम्ही यामध्ये त्याचा लाभ देऊ असं घोषित केलं होतं आणि वाशीमध्ये तो जी आर दिला होता तर त्याला कायद्यात रूपांतरित न केल्यामुळं आज सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. यासाठी मनोजदादा महिलाबद्दल तुम्ही काय बोलू नका, पण ते महाराज जो आम्ही साक्षर होतो ते फक्त मध्यस्थीसाठी येत होते. भारताला माहिती पण हे कोण आहे महाराज आणि तो सांगा जर त्या पात्राला पैसे खायचे असते तर ते 15 दिवस पैसे कायला बसला. त्यासोबत राहणं गरजेचं आहे. उद्याच्याला तुम्हाला सगळ्यांना विनंती, आपल्याला सगळ्याला मार्गदर्शनाखाली आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. वाशीला ज्या वेळेला मुंबईला मनोज जरांगे पाटील उपस्थित असता वाशीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आदेश दिला किंवा सगळे सोयऱ्याचं अंमलबजावणी करू आणि कुणबीत सर्व मराठा समाज सरसकट कुणबीत घेऊ. परंतु जे आमची मागणीच नव्हती ते 10% आरक्षण आमच्यावर लादलं गेलं आणि जी मूळ मागणी जी आहे आमची ती बाजूला ठेवली. त्या मागणीसाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. यापुढची भूमिका काय असेल? यापुढची भूमिका उद्या मान्य मनोज जरांगे पाटलांनी बैठक लावलेली आहे. त्या बैठकीमध्ये जे ठरल त्यानुसार पुढचं नियोजन होईल. धन्यवाद.